उघडलं जात आहे ते प्रशांत आचरेकर याचं 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 3 धावा. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. प्रथमेश पारकर चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. तेवढी सावध सुरुवात म्हणावी लागेल ती दुर्गा गणेश कातवन, कारण की दुर्गा गणेश कातवन हा संघ सुद्धा एक बलाढ्य संघ आहे. आमचे मित्र नितेश जोईल खास मुंबईवरून या ठिकाणी दाखल झाले होते आणि आम्ही कालच त्याच्याशी संपर्क केला आणि अचानक हा संघ या ठिकाणी दाखल झाला. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू टाकला जातो प्रथमेशाच्या माध्यमातून. थोडा आगळा वेगळा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये म्हणजे रिव्हर्स शॉट पद्धतीचा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू निर्धाव टाकला जातोय. पुन्हा एकदा प्रथमेश पारकर सज्ज होतोय. शॉर्ट पिच चेंडू, चेंडू लावलेला पाहायचं झेल होतोय का, चेंडू जातो मिड विकेट सीमारेखा पार. खणखणीत चौकार, पहिला वेळा चौकार या सामन्यातला पाहायला मिळतोय. प्रशांत आचरेकर याच्या बॅट मधून शॉर्ट पिच चेंडू होता आणि त्या चेंडूवरती त्या ठिकाणी प्रहार केला. चेंडू उडवला थेट सीमारेखा पार 4 धावांसाठी. पुन्हा एकदा प्रशांत आचरेकर, समोर प्रथमेश पारकर. सुंदर चेंडू, बॅटची कडा घेऊन चेंडू होते थर्ड मॅन रिजन मध्ये. कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय आणि चेंडूवर ताबा मिळतोय तोपर्यंत 1 धाव सहजगत्या पूर्ण केली जाते. एका धावाने संघाची धावसंख्या होती ती 8 धावा. प्रथमेश पारकर एक चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. स्वामी समर्थ वायंगणी विरुद्ध दुर्गा गणेश कातवन हा संघ आणि दुर्गा गणेश कातवन या संघातले अनेक नावाजलेले खेळाडू या ठिकाणी कित्येक वर्ष त्यांनी क्रिकेट गाजवला. या ठिकाणी बॅटची कडा घेऊन चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि सुकृत जोशी कोणतीही चूक करत नाहीये. पहिला वैला हादरा बसतोय पंकजाच्या स्वरूपात 8 या धावसंख्येवरती. पहिल्या वेळेला षटकाचा खेळ समाप्त होतो. एका षटकाच्या समाप्तीनंतर 8 अशी धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते आणि नवीन फलंदाज जातो तो करण शिंदे. एक नवोदित खेळाडू आहे, मात्र कमीच कालावधीमध्ये त्याने आपली पात्रता सिद्ध केली आहे. देवगड तालुका प्रीमियर लीग असेल, पाडावे मित्रमंडळ प्रीमियर लीग असेल किंवा या ठिकाणी गिरबा रामेश्वर प्रीमियर लीग असेल, त्या अनेक देवगड तालुक्यातल्या लीग मध्ये करण शिंदे नावाच्या खेळाडूने आपली पात्रता नक्कीच सिद्ध केली आहे. आणि त्यामुळेच की काय 1 डाऊन म्हणजे विराट कोहली यांचा हा बॅटिंग क्रम आणि त्याच बॅटिंग क्रमावरती महत्वाची जबाबदारी घेऊन मैदानामध्ये उतरतोय तो करण शिंदे. नवीन गोलंदाज येतोय तो सुकृत जोशी. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून यापूर्वीच मी ज्याची ओळख करून दिली, मॅन फ्रॉम तारकर्ली मालवणचा हा खेळाडू. आणि मालवण तालुक्यामध्ये सध्या क्रिकेट मधील दर्शन बांदेकरच्या मागोमाग जर क्रिकेट मधलं वलय त्याच्या मागून फिरत असेल तर तो हाच खेळाडू आहे सुकृत जोशी. पुन्हा एकदा सुकृत सज्ज होतोय. शॉर्ट पिच चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू टप्प्यापर्यंत थोडासा उसळी घेतोय. बॅटच्या टप्प्यामध्ये चेंडू येत नाहीये. निर्धाव चेंडू गणला जातोय. धावसंख्या मात्र स्थिरावते. धावसंख्या होते ती 1 गडी बाद. या ठिकाणी मंडळाला एक देणगी येते. आमच्या मंडळाचे आमचे सदस्य पुन्हा एकदा सुकृत जोशी. आता मात्र सुकृत जोशीचा चेंडू आणि त्या चेंडूला उडवलं, चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमारेखा पार. खणखणीत चौकार. थोडासा लेग स्टंप वरती चेंडू पिच केला गेला आणि त्याच चेंडूवरती डावखुरा फलंदाज या ठिकाणी ऍडव्हान्टेज घेतोय. कारण की डावखुरा फलंदाजाला थोडीशी पोषक अशी फलंदाजी आपण पाहिलं. पहिल्या सामन्यामध्ये प्रजेश रावले असेल, निखिल पराडकर असेल, त्यांनी फलंदाजी केली, चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी डावखुऱ्या फलंदाजांनी. थोडीशी वाऱ्याची सुद्धा साथ मिळते डावखुऱ्या फलंदाजांना. पुन्हा एकदा सुकृत जोशी. आता मात्र बॅटच्या टप्प्यामध्ये चेंडू येतोय, आवाज नक्की झाला आणि चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमारेखा पार. खणखणीत षटकार. या सामन्यातला पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय प्रशांत आचरेकर याच्या बॅट मधून. खणखणीत षटकार.
सुकृत जोशी आता मात्र थोडासा महागडा ठरतो की काय, कारण की पहिला चेंडू निर्धाव गेला, त्यानंतर एक चौकार आणि त्यानंतरच्या सलग दुसऱ्या चेंडूवरती एक खणखणीत षटकार. पुन्हा एकदा प्रशांत आचरेकर ऑन फायर, पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला पुन्हा एकदा उडवलं जात आहे मिड विकेट सीमारेखा पार, खणखणीत षटकार. आता मात्र प्रशांत आचरेकर ऑन दिसतोय. प्रशांत आचरेकर ऑन फायर म्हणावं लागेल, कारण की प्रशांत आचरेकर हा सुद्धा देवगड तालुक्यातील एक नावाजलेला खेळाडू म्हणून ओळखला जातो. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार या ठिकाणी पाहायला मिळतात प्रशांत याच्या बॅट मधून. थोडीशी शॉर्ट बाउंड्री आहे आणि फुलटॉस चेंडू जर बॅटच्या पट्ट्यामध्ये आला तर नक्कीच या ठिकाणी मोठ्या धावा या ठिकाणी खेळल्या जाऊ शकतात. पुन्हा एकदा प्रशांत आचरेकर, समोर असेल सुकृत जोशी. आता मात्र चांगल्या टप्प्यावरती चेंडू टाकला, चेंडू ऑफ साइड वाईडच्या दिशेने या ठिकाणी ब्लॉक होल चेंडू पाहायला मिळाला आणि या चेंडूवरती कोणतेही प्रत्युत्तर पाहायला मिळालं नाही. प्रशांत आचरेकर याच्या बॅट मधून निर्धाव चेंडू गणला जातो, असेच चेंडू टाकण्याची आवश्यकता असेल. प्रशांत आचरेकर आक्रमक पवित्रातील हा फलंदाज, पाहायचंय पुन्हा एकदा मोठा फटका, पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. या ठिकाणी रिव्हर्स शॉट पद्धतीने चेंडू जातोय सीमा पार, खणखणीत चौकार. काय बॅटिंग करतोय प्रशांत आचरेकर. सुकृत याच्या गोलंदाजीवरती अक्षरशः या ठिकाणी तुटून पडला. या ठिकाणी आमचे मित्र काळभैरव हिंगळे या संघाचे संघनायक किरणजी हिंगळेकर, किरणजी हळदणकर यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. मंडळाचे आम्ही त्यांच्या संपूर्ण संघाचं स्वागत करतो. गेली 31 वर्ष हा संघ या ठिकाणी सहभागी होतो आणि धावसंख्या होते ती या चौकारांशी 28 धावा. पहिल्या षटकामध्ये 8 धावा गेल्या होत्या, त्यानंतर आता मात्र या षटकामध्ये तब्बल 20 धावा बहाल करतोय तो सुकृत जोशी. कारण की सुकृत जोशी एक मोठा खेळाडू आहे, मात्र आता मात्र महागडा ठरतोय. आणि प्रशांत आचरेकर, करण शिंदे, प्रथमेश पारकर वैयक्तिक कोट्यातलं दुसरं आणि संघाच्या वतीने तिसरं षटक या ठिकाणी टाकण्यासाठी सज्ज होतोय तो प्रथमेश पारकर. पुन्हा एकदा प्रथमेश पारकर सज्ज होतोय. समोर असेल करण शिंदे, एक नवोदित खेळाडू आहे आणि मी जास्त थोड्या वेळापूर्वी जास्त प्रशंसा केली. पुन्हा एकदा करण शिंदे या ठिकाणी सज्ज होतोय. समोर असेल प्रथमेश पारकर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न दिसून आला आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये या ठिकाणी चांगला चेंडू कलेक्ट करतोय प्रथमेश पारकर. कारण की प्रथमेश याच्या पाशी अनुभव आहे आणि त्याला माहिती आहे की मोठ्या संघाच्या विरुद्ध आपण खेळत असताना कशा प्रकारची गोलंदाजी, कुठल्या टप्प्यावरती आपल्याला नक्की गोलंदाजी करावी लागेल, तशीच गोलंदाजी पाहायला मिळते. सुंदर चेंडू, ब्लॉक होईल चेंडू या ठिकाणी सन्मान देतोय. अलॉंग द कार्पेट चेंडू खेळला जातोय. एक धाव तर नक्कीच मिळते, एका धावावरती समाधान मानतात दोन्ही फलंदाज. थोडस या ठिकाणी समोरच्या दिशेने शॉर्ट बाउंड्री आणि त्यामुळे षटकार चौकारांची आतषबाजी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि जो चेंडू वापरला गेला टेनिक्स या नामांकित कंपनीचा, तो फलंदाजांसाठी या ठिकाणी पर्वणी असते. पुन्हा एकदा प्रशांत आचरेकर. आता मात्र शॉर्ट पिच चेंडूला मोठा फटक्यामध्ये परावर्तित करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न या ठिकाणी फसतोय. चेंडू जातोय या ठिकाणी 6 धावांसाठी पंचांचा इशारा येतो. झेल कलेक्ट केला होता, मात्र सीमारेषा त्या ठिकाणी निर्धारित केली आणि चेंडू जातोय सीमारेखा पार. खणखणीत षटकार. प्रशांत आचरेकर याच्या बॅट मधील तब्बल 3रा षटकार पाहायला मिळतोय आणि या षटकाराची धावा संख्या होते ती 35 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय, एक गडी बाद झालाय. 3ऱ्या षटकाचा खेळ चालू असताना प्रथमेश पारकर याच्या पुन्हा एकदा मोठा फटका. प्रशांत आचरेकर ब्रँडेड फटका. चेंडू जातोय सीमारेखा पार. खणखणीत षटकार. आता मात्र प्रशांत आचरेकर आक्रमक पवित्रा धारण करतोय. 2ऱ्या षटकामध्ये या ठिकाणी सुकृत जोशी याच्यावरती प्रहार पाहायला मिळाले, त्यानंतर प्रथमेश पारकर याच्यावरती या ठिकाणी ओरपीच चेंडू होता त्याचा समाचार पाहायला मिळाला षटकारासाठी.
त्या ठिकाणी आमचे स्वयंसेवक आहेत, विनंती असेल कृपया लगेच चेंडू परत करायचंय. प्रशांत आचरेकर थोडासा आक्रमक पाहायला मिळतोय. तब्बल तिसरा षटकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. प्रशांत आचरेकर समोर असेल प्रथमेश पारकर. पुन्हा एकदा प्रशांत आचरेकर. सुंदर चेंडू, हा मात्र चांगला खोदून करायला चेंडू या ठिकाणी अलॉन द कार्पेट खेळला जातोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं सागर राणे यांच्याकडून आणि एकच धाव तोपर्यंत पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 42 धावा. पंकज कुर्ले 31 वर्षाचा अनुभव आहे या आमच्या सहकार्याकडे. फक्त स्कोर बोर्डचं काम संपूर्ण 5 दिवस या ठिकाणी पाहतो तो आमचा सहकारी. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये करण शिंदे नावाचा दुसरा गडी बाद होतोय 42 या धावसंख्येवरती. तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकाच्या समाप्त होते 42 अशी धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. नवीन फलंदाज जातोय तो सीताराम जोईल. हा सुद्धा एक डावखुरा फलंदाज आहे, घणाघाती फलंदाज आहे सीताराम जोईल. आणि पाहायचं सीताराम याच्या बॅट मधून सीताराम जोईल नवीन फलंदाज जातोय तो करण शिंदे याची जागा घेण्यासाठी. करण शिंदे अपेक्षा होती मोठे फटकेबाजी करण्याची, मात्र थोडासा या ठिकाणी फटका फसला आणि त्यामध्ये करण शिंदे या ठिकाणी बाद झाला. मात्र एका बाजूने आपण पाहिले तर प्रशांत आचरेकर या ठिकाणी बॅट्समन चॉईस ऑर प्ले निवड केली जाते. फक्त 3 क्षेत्ररक्षक या षटकामध्ये सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करू शकतात आणि गोलंदाज येतोय तो या ठिकाणी तेजस साधिये. तेजस साधिये हा सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू आहे. तळाशील एक्सप्रेस नावाचा हा खेळाडू तळाशील सारख्या एका छोट्या गावातून बिलॉंग करतो. मात्र मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा त्या तेजसने गाजवलेल्या आहेत. पुन्हा एकदा तेजस सज्ज होतोय. समोर असेल प्रशांत आचरेकर. मोठा फटका फसलाय, पाहायचा झेल होतोय का, मात्र चेंडू जातोय सीमारेखा पार. खणखणीत षटकार तेजस याच्या या चेंडूवरती मोठा प्रहार पाहायला मिळाला. चेंडू गेला सीमा पार. झेल खेळण्याचा अंदाज या ठिकाणी दिसत होता, प्रयत्न दिसून आला, मात्र चेंडू साधिये तेजस साधिये या ठिकाणी सज्ज होतोय. एक अष्टपैलू खेळाडू तेजस साधिये आणि सुकृत जोशी यांची जोडी अनेकदा आम्ही मैदानावरती पाहिले. मात्र प्रशांत आचरेकर नावाचं वादळ मैदानावरती गोंधळत आहे. आता मात्र सुंदर चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा आउट स्विंग झाला, म्हणजे ऑफ कटर गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली आणि निर्धाव चेंडू बऱ्याचशा कालावधीनंतर आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाला. धाव संख्या होती ती 48 धावा. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4थ्या षटकाचा खेळ चालू आहे. बॅट्समन चॉईस पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा मोठा फटका या ठिकाणी लॉंग ऑफच्या दिशेने प्रशांत आचरेकर याच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळते 6 धावांसाठी. प्रशांत आचरेकर आक्रमक पोहोचला. आता सुद्धा एक आक्रमक एक चांगली क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळाली आणि 6 धावा वसूल केल्या. धावा संख्या होती ती 54 धावा. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आणि खराब चेंडूवरती मोठा प्रहार. चेंडू जातो सीमारेखा पार. खणखणीत षटकार. 16 चेंडू मध्ये 50 धावांची बारदार खेळी पाहायला मिळते. प्रशांत आचरेकर याच्या बॅट मधून बॅट उंचावून दाखवायची मित्र, काय बॅटिंग करतोय.
पहिल्या सामन्यामध्ये आपण निखिल पराडकर नावाच्या खेळाडूची सुट्टी पाहायला मिळाली. त्यानंतर आता मात्र प्रशांत आचरेकर नावाचा खेळाडू मैदानावरती तांडव करतोय. अक्षरशः षटकारांचा पाऊस पाडतोय. तेजस साधे थोडासा महागडा या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. चेंडू बराच काळ हवेमध्ये आणि प्रशांत आचरेकर नावाचा फलंदाज या ठिकाणी आता मात्र तंबू मध्ये परततोय. वारंवार मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी प्रशांत आचरेकर बाद होतोय. मात्र आपल्या संघाला नक्कीच 60 या धावसंख्येवरती म्हणजे 61 धावसंख्येवरती नेऊन ठेवतोय तेजस साधे. आपला अनुभव, आपली कल्पकता या ठिकाणी